नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर TRTIच्या विद्यार्थ्यांचा मला वारंवार प्रश्न होता की सर अकॅडमी प्रेफरन्ससाठी आता ऑप्शन कधी ओपन होणार आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागतील आणि या सर्व प्रोसेसला किती वेळ लागणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर सर्व TRTIच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा मेसेज येत आहे विद्यार्थी मित्रांनो, जो तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या की तिथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, उमेदवारांसाठी पोलीस प्रशिक्षण व मिलिटरी प्रशिक्षण विकल्प नोंदणी पोर्टल चालू होण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तिथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे TRTI संस्थेनं की त्यासाठी तुम्ही ईमेल बॉक्स चेक करा तुमचा आणि स्पॅम फोल्डरमध्ये हा मेसेज तुम्हाला दिसू शकते. त्यानंतर प्रिय अर्जदार, विषय उमेदवारांसाठी पोलीस प्रशिक्षण व मिलिटरी प्रशिक्षण विकल्प नोंदणी पोर्टल चालू होण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना. आता लवकरच विद्यार्थी मित्रांनो या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये आपलं TRTIसाठी प्रेफरन्स लिंक येऊ शकते तुम्हाला. अकॅडमी प्रेफरन्स लिंक 70पेक्षा जास्त अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये. ओके, आणि व्हॅकन्सीसुद्धा 17,000 प्लस आहे. 17,000 ओनली TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी 17,000 प्लस व्हॅकन्सी आहे. जर तुमचं सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टवर नाव असेल तर तुम्ही हा प्रेफरन्स देऊ शकता. आणि खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की आम्ही वेटिंग लिस्टवर आहे सर, आमचं सिलेक्शन होईल की नाही होईल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बिंदास तुमचे डॉक्युमेंट रेडी करा. तुमचं सिलेक्शन व्हायचे 99% चान्सेस आहे जर तुम्ही वेटिंग लिस्टवर असाल. कारण यामध्ये कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा सेम योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी हे व्हेरीफाय केले जाते TRTI संस्थेमार्फत आणि अपात्र यादीत घोषित केले जाते. आणि जर तुमच्यापाशी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुमचा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सिलेक्शन होणार नाही. तर अशा खूप सारे विद्यार्थी, मला हजारो विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, व्हॉट्सॲपवर कॉल येतात की सर कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे. शेवटच्या डेटपर्यंत म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या शेवटच्या डेटपर्यंत जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसली तर तुमचा प्रवेश हा मान्य धरला जात नाही विद्यार्थी मित्रांनो. तर वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. ओके, त्यानंतर दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट अशा प्रकारच्या लिस्टसुद्धा चालू असतात. ओके, तर तिथं विषय लिहिलेला आहे, उमेदवारांसाठी पोलीस प्रशिक्षण व मिलिटरी प्रशिक्षण विकल्प नोंदणी पोर्टल चालू होण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना. वर नमूद केल्याप्रमाणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी पोलीस प्रशिक्षण व मिलिटरी प्रशिक्षण या योजनेअंतर्गत इम्पॅनलमेंट असलेल्या काही संस्थांचे यशस्वी विद्यार्थी म्हणजे जे ॲक्च्युअल पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांची अशा 26 संस्था खालीलप्रमाणे आहे, 26. ठीक आहे, तरी उमेदवारांनी या माहितीचा उपयोग संस्था निवड करताना, म्हणजे आता कसं आहे वेगवेगळ्या अकॅडमीज म्हणते की आमची संस्था प्रेफर करा, आमची संस्था निवडा. आता तो पूर्ण अधिकार तुमचा आहे. तरी TRTIनं तुमच्यासाठी एक म्हणजे तुम्हाला एक चांगली माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही कोणती संस्था निवडायला पाहिजे. विचारपूर्वक हा पूर्ण तुमचा अधिकार आहे. 70पैकी तुम्हाला कोणती संस्था निवडायची आहे किंवा निर्णय होऊ शकते की तुम्ही तुमच्या सिटीतले निवडू शकता किंवा तुम्ही बाहेर सिटीतसुद्धा प्रेफरन्स देऊ शकता. याची माहिती आपल्याला अकॅडमी प्रेफरन्स आल्यावरच माहिती पडेल की तुम्ही बाहेरच्या सिटीतसुद्धा प्रेफरन्स देऊ शकता की तुमच्या सिटीतच तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. ओके, तर 26 प्रकारच्या संस्थेची माहिती सध्या तरी आपल्याला विद्यार्थ्यांनी पाठवलेली आहे. तर ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या. पहिल्या नंबरवर आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर. ठीक आहे, बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, सोलापूरची ही संस्था आहे. त्यांनी 484 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यावाल्या पोलीस भरतीमध्ये. त्यानंतर दर्जी फाउंडेशन आहे 238. त्यानंतर कर्मवीर MPSC क्लासेस लातूर 165. पुणेची अकॅडमी आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 162. ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारचे फिनिक्स करिअर अकॅडमी आहे 7व्या नंबरवर वर्धाची 101 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिकची 70. त्यानंतर एक्झिटो अकॅडमी अमरावतीची 43 दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अशा प्रकारच्या संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो. ही पूर्ण PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईन. तुम्ही जर या सिटीतले असाल तर नक्की या संस्था तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. किंवा तुम्हाला बाकी संस्था जरी निवडायची असेल तर ते सुद्धा अधिकार तुम्हालाच आहे. परंतु मी तुम्हाला सांगू शकतो की जी संस्था तुम्ही निवडणार तर सर्वात आधी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एकदा तरी त्या संस्थेला व्हिजिट करा. त्यांच्या टीचर स्टाफसोबत बोला, मॅनेजमेंटसोबत बोला. ठीक आहे, त्यानंतर तिथं डेस्क बेंच, तिथं फिल्टराइज वॉटर, कॅमेराज वगैरे आहे का, किंवा ज्या कोणत्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर असेल तर त्या गोष्टी तुम्ही एक वेळा अकॅडमीत जा, पहा. ठीक आहे, तिथं वाटल्यास त्यांचे जे ॲक्च्युअल आता पोलीस भरतीची बॅच आहे चालू असेल तर तिथं त्यांना म्हणा की आम्हाला डेमो लेक्चर पाहायचे आहे, ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देतील ते. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ती संस्था योग्य वाटली तुमच्या कन्सिडरनुसार तर तुम्ही पूर्ण अधिकार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की तुम्ही ते संस्था प्रेफर करू शकता. ओके, लवकरच आता आपली अकॅडमी प्रेफरन्सची लिंक ओपन होणार आहे. आता TRTIच्या पोलीस भरती विद्यार्थ्यांच्या 17,000 प्लस व्हॅकन्सी आहे. ठीक आहे, आपापल्या सिटी वाईज व्हॅकन्सी दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी. वेटिंग लिस्टसुद्धा खूप जास्त विद्यार्थ्यांची लागणार आहे.
आणि वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन व्हायचे खूप जास्त चान्सेस आहे. फक्त प्रायोरिटी तुमची हेच आहे की तुम्ही डॉक्युमेंट तुमचे रेडी असायला पाहिजे. डॉक्युमेंट रेडी नसले तर तुमचं सिलेक्शन होणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला निधी किती मिळणार आणि कशा प्रकारे मिळणार, तर तुम्हाला 72,000 म्हणजे 72,000 रुपये मिळते टोटली. आणि ते कसे मिळते की 12,000 रुपये तुम्हाला एकर रकमी मिळते विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला बुक्स, पुस्तकं किंवा तुम्ही ज्या शहरात चालले तिथं सेटअप करायला. त्यानंतर तुम्हाला 10,000 रुपये 10,000 रुपये असे 6 महिन्यापर्यंत मिळते. 60,000 आणि 12,000 एक वेळा म्हणजे टोटल तुम्हाला 72,000. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा 5,000 मिळते विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला बुक्स, पेन बॉक्स, किट किंवा म्हणजे किट घ्यासाठीच मिळते ते, किंवा डायरेक्ट तुम्हाला अकॅडमीमधून किट मिळते. त्यामध्ये तुम्हाला 2 ट्रॅकसूट, शूज यांसारखे साहित्य, तुम्हाला पुस्तकं, ठीक आहे, टी शर्ट्स, शूज यांसारखे साहित्य तुम्हाला अकॅडमी थ्रू प्रोव्हाइड केले जाते. TRTIच्या मार्फत अकॅडमी थ्रू तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते. किंवा काही संस्था तुम्हाला डायरेक्ट 5,000 रुपये देऊ शकते की हे 5,000 रुपये तुम्हाला दिले डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात, तर तुम्ही यासारखे सामग्री आहे ते परचेस करू शकता. एक तर 5,000 किंवा डायरेक्ट किट तुम्हाला मिळू शकते. आणि 72,000चा जो खर्च आहे, जो तुम्हाला रूम रेंट किंवा ज्या सिटीत तुम्ही प्रेफरन्स देणार आहे तिथे तुम्हाला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर TRT यांना अगोदर सुद्धा सांगणार आहे की यामधलं खूप स्ट्रिक्ट काम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. CCTV कॅमेऱ्याचे ॲक्सेस मागितलेले आहे. विद्यार्थ्यांना जीमेलवर मेसेज सुद्धा केलेला आहे की कशा प्रकारे रन होणार आहे म्हणून इथून समोरचा प्रोग्राम. ओके, तर आता फक्त आपल्याला एकच गोष्टीची वाट आहे की तुम्ही दुसऱ्या सिटीत प्रेफरन्स देऊ शकता का किंवा आपल्या सिटीत देऊ शकता काय, याची माहिती TRTIच्या जेव्हा प्रेफरन्स लीग ॲक्च्युअल ओपन होऊन जाईल तेव्हा तुम्हाला माहिती भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातल्या 70+ अकॅडमी आहे. सर्व अकॅडमीची किंवा ज्या अकॅडमी माझ्या कन्सिडरमध्ये असेल विद्यार्थी मित्रांनो त्यांची माहिती मी तुम्हाला देऊन देईन, ठीक आहे. आणि आता तुमच्या सिटीत कोणते आहे, आता मला हजारो विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर आम्ही सोलापूरचे आहे, आम्ही साताऱ्याचे आहे, परभणीचे आहे, अमरावतीचे आहे. तर अमरावतीत किती संस्था आहे किंवा नागपूरला किती संस्था आहे याची माहिती आपल्याला कुठं भेटेल. तर जेव्हा अकॅडमी प्रेफरन्सची लिंक ओपन होईल विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तुम्हाला कालावधी दिला जातो. फॉर एक्झाम्पल 10 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत अशा प्रकारचा कालावधी दिला जातो. तर तिथे जेव्हा तुम्ही अकॅडमी प्रेफरन्सचा ऑप्शन ओपन करता तेव्हा डायरेक्ट तुमच्या सिटीच्या लिस्ट लागून जाईल की कोणत्या अकॅडमी आपल्या सिटीत आहे बा. त्यापैकी तुमचा अधिकार आहे तो पूर्ण तुम्हाला कोणती संस्था तुम्हाला निवडायची आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूरचे आहे तर नागपूरच्या 2-3 संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल तिथे एकदा तरी व्हिजिट द्या, ठीक आहे. आता तुम्ही सपोज एखादी संस्था निवडली, आता ह्या संस्थेत जायचं आहे बा मला, तर त्याही संस्थेत तुम्ही व्हिजिट द्या. आणि ज्या संस्थेत तुम्हाला नाही जायचं आहे तर तिथेही तुम्ही पहा. दोन्ही तुम्ही कन्सिडर करा, त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. कारण तुम्हाला तिथे प्रशिक्षण घ्यायचं आहे 6 महिन्यापर्यंत. ओके, आता CCTVचे ॲक्सेस मागितले आहे त्यामुळे तुम्हाला 75% प्रेझेंटही तुम्ही असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके, कोणतीही माहिती असल्यास तुम्ही मला डाऊट्स असल्या तुमच्या डोक्यात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. आता व्हॉट्सॲपवर पहिलेच हजारो विद्यार्थ्यांचे मेसेज पेंडिंग आहे, त्यामुळे मला तुम्ही 2-3 मेसेज करा एका दमात की जेणेकरून मला ते विद्यार्थ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो मी एवढ्या विद्यार्थ्यांचे जे मेसेज, आता 17,000+ विद्यार्थी आहे, किती विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपवर मेसेज देईन. म्हणजे आज जर विद्यार्थ्यांना मला मेसेज केला तर त्याचा रिप्लाय 2-3 दिवसांनी जातो. त्यामुळे आपण डिस्कशन ग्रुप तयार केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी, ज्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल लास्ट इयर पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट जे झालेले विद्यार्थी आहे ते सुद्धा आहे, जे यावर्षी कंबाईन ग्रुप BC, IBPS, राज्यसेवा यासारख्या एक्झाममध्ये क्वालिफाय झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ते विद्यार्थी तुम्हाला डिस्कशन ग्रुपमध्ये तुमची खूप जास्त मदत करणार. तुमचे कोणतेही डाऊट्स असले की ते तुम्हाला सॉल्व्ह करतात विद्यार्थी मित्रांनो, हेल्प करतात. ओके, सर्व आपले भाऊ बहीण आहे, TRTIचे विद्यार्थी आहे. तर त्यासाठी तुम्ही आपला नॉर्मल टेलिग्राम ग्रुप आणि डिस्कशन ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करायला पाहिजे. डिस्कशन ग्रुपची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देऊन जाईल, तुम्हाला मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. तिथं तुम्ही जॉईन करा. तुमचे जेवढे डाऊट्स असेल ते तुम्ही डिस्कशन ग्रुपमध्ये एकमेकांशी चर्चा करू शकता. कोणती माहिती लागल्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला हेल्पलाईन नंबरवर, म्हणजे माझा जो व्हॉट्सॲप नंबर आहे त्यावर मला कॉलसुद्धा करू शकता. ओके, आणि अजूनही सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही डॉक्युमेंट रेडी केलेले नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट रेडी करून द्या. भेटूया आता डायरेक्ट प्रेफरन्स लिंकच्या वेळेस. ज्यावेळेस प्रेफरन्स लिंक येईल त्यावेळेस मी तुम्हाला योग्य ती माहिती देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आता पेशन्स ठेवा आणि डॉक्युमेंट रेडी करा. लवकरच आपली अकॅडमी प्रेफरन्ससाठी लिंक ॲक्टिवेट होणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा विद्यार्थी मित्रांनो, कारण सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला एकूण एक माहिती मिळत असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.